मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। खरं तर दहिटणे परिसरामध्ये भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी अटल गृहनिर्माण संस्था जी आहे ती निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून जवळपास 1348 सदनिका ज्या आहेत त्या सदनिकांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। आपण पाहतोय खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य असा हा सभामंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि वॉटरप्रूफ पद्धतीचा हा सर्व सभामंडप जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। कारण पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे नागरिकांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी हा भव्य असा सभामंडप देखील या ठिकाणी वॉटरप्रूफ सभामंडप उभारण्यात आलेला आहे। आपण पाहिलं की खरं तर माकपचे माजी आमदार नरसई आडम यांनी यापूर्वी 30,000 घरांचा प्रकल्प जो आहे रोईनगर फेडरेशनच्या माध्यमातून साकारलेला होता आणि त्यानंतर आता भाजप आमदारांनी देखील या ठिकाणी 1348 घरांचा भव्य असा हा गृहनिर्माण प्रकल्प जो आहे तो उभारलेला आहे आणि त्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो उभारलेला आहे। कारण आपण पाहिलं की खरं तर हमाल तोलार कामगार त्याचबरोबर घरकाम करणाऱ्या महिला बांधकाम कामगार यांच्यासाठी पक्क्या घरांची निर्मिती आहे जी आहे ती राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सातत्याने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच एक भाग म्हणून आता दहिटणे परिसरामध्ये जवळपास 1348 घरांचा हा भव्य असा हा प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे। खरं तर मुख्य प्रवर्तक विजयकुमार देशमुख यांनी या गृहनिर्माण प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आणि या घरांच्या चाव्या वाटपांचा कार्यक्रम जो आहे तो आज प्रत्यक्षात पार पडणार आहे। त्यामुळे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात सुरक्षा देखील पोलिसांची या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा सोलापूर दौरा आहे आणि कोणत्याही पद्धतीचा निषेधाचा किंवा कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये काय बोलणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, दहिटणे, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।